बलात्कार प्रकरणानंतर आता मुलीच्या पालकांनी खरं तर तिथे असणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांनी फार मोठा धक्का घेतलेला आहे। आपल्या मुलींना शाळेत पाठवायचंच नाही असा निर्णय या पालकांनी घेतलेला आहे। कारण यापूर्वी शाळेतल्या मुलींनी आमच्यावरती अत्याचार केले जातात या संदर्भातली तक्रार मुख्याध्यापकांकडे केली होती, पण मुख्याध्यापकांनी काही कारवाई केली नाही असा आरोप पालकांनी केलेला आहे। आणि या शाळेत एकूण 105 विद्यार्थिनी शिकत होत्या आणि आता या सगळ्या प्रकारानंतर मुलींच्या पालकांनी मुलींना शाळेत पाठवायचंच नाही असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये आता 2 व्यक्ती समोर आल्यामुळे आता या प्रकरणाची जी व्याप्ती ती वाढत गेलेली आहे। आजही या ठिकाणी मुक्ताईनगरचे हलखेड्यातील पालक आलेले आहेत। त्या पालकांनी आपल्या ज्या मुली आहेत त्या आश्रमशाळेत पाठवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे। काय संपूर्ण प्रकरण या पालकांकडून आपण जाणून घेऊयात। दादा मला सांगा की आता तुम्हाला काय वाटतं, संपूर्ण प्रकरण माहिती पडतं काय संपूर्ण या प्रकरणामध्ये आदिवासी मुली जे शिकत होत्या आश्रमशाळेमध्ये त्या शाळेचा प्रकार असा घडल्यामुळे प्रत्येक पालक घाबरलेला आहे। त्याच्यामुळे मुली पाठवण्याचा न निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे आदिवासी समाज हा आदिवासीच राहणार काय याच्याकरता आम्हाला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की आमच्या मुली शाळेतून घरी आल्यावर आता त्यांनी काय करावं हे आम्हाला काही कळत नाहीये। आता त्या मुलांचा विषय आला, ते मुलांना नामांकित शाळेत कुठेतरी दाखल केलं पाहिजे, सगळ्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, मुलांचं त्याच्या आईवडिलांचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि त्या मागण्या केल्या जे सरकारी कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित तो टर्मिनेट करायला पाहिजे। आधी टर्मिनेट करा, नंतर त्यांच्यावर डिस्चार्ज करा अशी एक मागणी आहे। आणि त्या प्रत्येक ज्या ज्या आश्रमशाळा असतील, ज्या ज्या ठिकाणी वसतिगृह असतील, त्या महिला असतील, महिला विद्यार्थिनी महिला मुली असतील त्या ठिकाणी महिला वसतिगृह असायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे। बरोबर पालक भटकावलेले सगळ्यांच्याच मनात चलबिचल या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पण या सगळ्या प्रकाराबद्दल जे लोक दोषी आहेत, जे नराधम आहेत, त्यांना जर अद्दल घडवायची असेल तर मुलींनी आणि पालकांनी एकत्र येऊन त्यांच्याविषयीची तक्रार नोंदवायला हवी अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी दिली। प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, परंतु माझी तुमच्या माध्यमातून आज पालक सुद्धा त्या गावापर्यंत तुमच्या वाहिन्या बघतात, माहिती त्यांना होते, बातम्या बघतात लोक, तर त्या लोकांना माझं आवाहन राहील की त्यांना जर का कुठली तक्रार किंवा मुलींच्या बद्दल काही वाटत असेल तर त्यांनी मला संपर्क साधावा तुमच्या मार्फत, तुमच्या वाहिनीमार्फत किंवा तुमच्या मार्फत, तर त्याची दाद आम्ही निश्चितपणाने लावू। यानंतर